नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी दशरथ काळे। आज आता आपण इयत्ता 12वी अकाउंटिंग सब्जेक्ट पाहणार आहोत कॉमर्स साइडचा। त्यातील पहिला चॅप्टर पाहत आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट। त्यातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 9 आतापर्यंत पाहिलेले आहेत आपण। आता लास्ट हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 10, पेज नंबर 61 आणि 62 वर आहे पेज नंबर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 10। प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 10 बघा काय, पेज नंबर 61 वर छोटासा थोडा भाग आहे आणि 62 वर पूर्णच प्रॅक्टिकल आहे। तर क्रिस्पा आणि मनीषा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन देअर कॅपिटल रेशो। कॅपिटल रेशोनुसार शेअरिंग प्रॉफिट आपल्याला द्यायचे। यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that day। तर कॅपिटल रेशोनुसार कसं द्यायचे ते पाहूत आपण। कॅपिटल रेशोनुसार आपण रेशो बघूत आता कसं काय काढायचे। तर कॅपिटल किती आहे, 90,000 रुपये। कॅपिटल किती आहे, 90,000 रुपये। कॅपिटल किती आहे, 90,000 रुपये क्रिस्पाचं आणि मनीषाचं 30,000 रुपये। मग 90,000 आणि 30,000, 4 शून्य घेतले, ही 4 शून्य घेतली। 9:3, 3 1 3, 3 3 9 म्हणजे 3:1 अशा प्रकारे आपल्याला रेशो क्रिस्पाला 3 आणि मनीषाला 1 म्हणजे 3 आणि 1 4 म्हणजे 3:4, 3 डिवाइडेड बाय 4 इंटू 1:4 असं आपल्याला रेशो काढता येईल कॅपिटल रेशोनुसार। आता इथं आपल्याला काय काढायचे आहे बघूत आपण। ट्राय बॅलन्स नुसार आपण 1 बाय 1 कुठे जाते ते पाहू। तर सन्ड्री डेटर्स कुठे जातं, असेट्सला। परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड। फर्निचर असेट्स आहे। प्लांट अँड मशिनरी असेट्स आहे। वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड। प्रॉफिट अँड सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड। डिस्काउंट आहे, डिस्काउंट अलाउड आहे म्हणजे दिले गेलेले, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला। रिसिव्ह झाला असतं तर क्रेडिट बिल्स रिसिवेबल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला। कॅरेज आउटवर्ड, तर कॅरेज इनवर्ड राहिलं असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला गेलं असतं। कॅरेज आउटवर्ड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला। पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला। सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न कुठे जाणार, लेस फ्रॉम सेल्स। सेल्स रिटर्न कुठे जाणार, लेस फ्रॉम सेल्स। कॅश इन हँड असेट्स, कॅश ॲट बँक असेट्स। इन्शुरन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार। ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला। ओके। ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला। हाऊस रेंट वेअर हाऊस रेंट आहे, फॅक्टरी रेंट राहिला असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला। वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला। ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला। बिल्डिंग असेट्स आहे। अशा प्रकारे डेबिट साईड ट्राय बॅलन्सची डेबिट साईड झालेली। तर सेल्सला स्टार करा कारण सेल्स रिटर्न आहे, लेस फ्रॉम सेल्समधून सेल्स रिटर्न लेस होतात। ओके। रेंट रिसिव्ड झालेलं आहे, काय झालेलं आहे, रिसिव्ड झालेलं आहे, आपल्याला भेटलेलं आहे रेंट। मग काय करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचं। कुठे द्यायचं, क्रेडिटला जायचं। सन्ड्री क्रेडिटर लायबिलिटी। परचेसेस लेस फ्रॉम परचेस, लेस फ्रॉम परचेसेस 1000 परचेसेसला पण स्टार करा। डिस्काउंट भेटलेलं आहे मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला। बिल्स पेबल लायबिलिटी, कॅपिटल लायबिलिटी। तर इथं आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन नाही करायचं, आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचे। काय करायचे, पार्टनर्स करंट अकाउंट। कॅपिटल अकाउंट क्रिस्पा आणि मनीषा 90 आणि 30,000 लायबिलिटीला लिहून टाकायचे डायरेक्टली कॅपिटल अकाउंटमधून। आणि करंट अकाउंट दिलेले हे करंट अकाउंट ओपन करायचे, पार्टनर्स करंट अकाउंट क्रिस्पा आणि मनीषा। हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला जाणार। कुठे जाणार, क्रेडिटला जाणार। आलं लक्षात हे दोन क्रिस्पा आणि मनीषा। ओके। ऍडजस्टमेंट पाहू 1 बाय 1 आता आपण। ऍडजस्टमेंट स्टॉक्स
स्टॉक ऑन 31st March, फर्स्ट adjustment स्टॉक ऑन 31st March 2019 वॉज ॲट ₹37,000. पहिला इफेक्ट कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. आणि दुसरा असेट्स, बॅलन्स शीट असेट्सला जाणार. सेल्स इन्क्लूड सेल्स ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 31st March 2019. मग सेल्स इन्क्लूड असलं तर एक्सक्लूड करायचं म्हणजे लेस करायचं सेल्समधून लेस करायचं आणि मशिनरीमधून पण लेस करायचं. फर्स्ट इफेक्ट कुठे होतं? सेल्स, आणि दुसरा मशिनरीमधून पण लेस करायचं. हे दोन्ही पण सेल्समधून पण लेस करायचे 2,000 आणि मशिनरीमधून पण लेस करायचे. मशिनरीमधून लेस आणि सेल्समधून लेस आणि मशिनरीमधून लेस. फर्स्ट इफेक्ट सेल्समधून लेस, मशिनरीमधून लेस. मग सेल्सला डबल स्टार करा, 2 स्टार, आणि मशिनरीला 1 स्टार करा. ओके. डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स. आता फिक्स्ड ॲसेट्स कोणते कोणते आहेत? फर्निचरला स्टार करा, मशिनरीला डबल स्टार करा. फिक्स्ड ॲसेट आहे का? वेजेस नाही. सॅलरी आहे का? डिस्काउंट. बिल्स रिसिवेबल करंट ॲसेट्स आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक करंट ॲसेट्स आहे. ओपनिंग स्टॉक नाही आहे. बिल्डिंगला फिक्स्ड ॲसेट्स आहे, तुम्हाला बिल्डिंगला 1 स्टार करा. हे डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स म्हणलेले. ओके. ईच पार्टनर्स इन इंटिलेट टू गेट कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% ईच पर ॲनम म्हणलेले. आता बघा, ही ग्रॉस प्रॉफिट निघाल्याशिवाय कमिशन भेटत नाही आणि हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. हे तुम्हाला एक वर्किंग नोट तयार करावं लागेल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलची एक वर्किंग नोट आणि कमिशनची पण वर्किंग नोट तयार करावं लागेल. कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट ज्यावेळेस निघेल त्यावेळेस तुम्हाला याच्यावर 1% तुम्हाला हे काढावं लागेल. ओके. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस ₹200 आणि सॅलरी ₹500. आउटस्टँडिंग कुठे? वेजेस आणि सॅलरी. वेजेसला स्टार करा आणि सॅलरीला पण स्टार करा. फर्स्ट इफेक्ट कुठे जातो याचा? प्रॉफिट अँड लॉस नाही, वेजेसमध्ये ॲड होणार आणि सॅलरीमध्ये. फर्स्ट इफेक्ट वेजेसमध्ये ॲड आणि सॅलरीमध्ये ॲड होणार. वेजेस आणि सॅलरीमध्ये ॲड. आणि दुसरा इफेक्ट देणं आहे कुणाचं तरी, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे आरडीडी आहे. 3% म्हणजे डेटर्सला पण तुम्ही स्टार करा. 3% काढायचे डेटर्सवर. अशा प्रकारे तुम्हाला 1 by 1 झालेलं आहे. आपण 1 by 1 हे करून घेऊ. चला, आखून घेतलेले मी इन द बुक्स ऑफ. कोण आहे? मनीषा, क्रिस्पा आणि मनीषा. 2 पार्टनर आहेत, क्रिस्पा आणि मनीषा. किश्परा आहे अँड मनीषा. किश्परा आणि मनीषा. ओके. किश्परा आणि मनीषा. तर 1 by 1 मी ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलेले, पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेले आणि बॅलन्स शीट अशा प्रकारे ओपन झालेली. असं तुम्हाला आता फॉर्मॅट माहिती आहे याचा फायनल पार्टनरशिप फायनल अकाउंटचा. तर 1 by 1 आपण सन्ड्री डेटर्स कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्या ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट असल्यावर 3 लाईन सोडायच्या. सन्ड्री डेटर्स 28,000 आहे. 28,000. ओके. परचेसेस आहे. परचेसेस कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे 1 लाईन सोडा वरती. 2 परचेसेस इथे लेस करा आणि लेस करून तसंच ठेवा. परचेसेस किती? 55,000. किती? 55,000. फर्निचर कुठे जाणार? असेट्सला लिहा. मग सन्ड्री डेटर्स ॲडजस्टमेंट असल्यावर 3 लाईन सोडा तुम्ही. फर्निचर किती आहे? 38,500. 38,500.
अशा प्रकारे प्लांट अँड मशिनरी, फर्निचरच्या नंतर प्लांट अँड मशिनरी, फर्निचरवर पण ॲडजस्टमेंट आहे, त्याला 3 लाईन सोडा. किती आहे? 60,000 रुपये ॲडजस्टमेंट आहे. तर वेजेस कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार. कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार. ओके, वेजेस. टू वेजेस किती आहे? 800 रुपये. 800 रुपये लिहा मग इथं. ओके, आता टू वेजेस, सॅलरी आहे, वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळं इनरला लिहा अमाऊंट. 1 लाईन सोडा आणि 2 सॅलरी लिहा. सॅलरीज याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे, 3,500 रुपये आउटरला, इनरला लिहा. डिस्काउंट 3 लाईन सोडा, 2 डिस्काउंट 800 रुपये. याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, 800 रुपये डायरेक्ट तुम्ही आउटरला लिहून. बिल्स रिसिवेबल, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाणार. बिल्स रिसिवेबल इथं 2 ॲडजस्टमेंट येतात प्लांट अँड मशिनरीला, त्याला 5 लाईन सोडायच्या. बिल्स रिसिवेबल, ओके, 14,400 रुपये आउटरला लिहा. पोस्टेज कॅरेज आउटवर्ड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 कॅरेज आउटवर्ड, कॅरेज आउटवर्ड 1,000 रुपये. पोस्टेज 500 रुपये. 2 पोस्टेज 500 रुपये. आता सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्न म्हणल्यावर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न. किती आहे? सेल्स रिटर्न 500 रुपये. 500 रुपये इथं लिहा तुम्ही, लेस करा याला. ज्यावेळेस अमाऊंट येईल त्यावेळेस आपण पाहू. कॅश इन हँड, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड 4,000 रुपये. कॅश ॲट बँक 47,000, 47,000 रुपये. इन्शुरन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 इन्शुरन्स, 2 इन्शुरन्स 2,000 रुपये. आता ओपनिंग स्टॉक आलेला. ओपनिंग स्टॉक कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 2. आपण वरती जागा सोडले तिथे लिहा 2 ओपनिंग स्टॉक. किती आहे? 17,800 रुपये. लिहा मग 17,800 रुपये. ओके. ट्रेड एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 ट्रेड एक्सपेन्सेस 1,500 रुपये. 2 वेअर हाऊस रेंट 2,500 रुपये. 2,500 रुपये. ॲडव्हर्टाइजमेंट 2 ॲडव्हर्टाइजमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 1,000 रुपीज. बिल्डिंग असेट्सला
20,000 नाही, ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा 20,000, सॉरी ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा अमाऊंट. तर सेल्स डेबिट साईड झाली. क्रेडिट साईड बाय सेल्स किती 1,20,000, 1,20,000, 500 रुपये लेस झाली. 500 आहेत ना, 500 रुपये लेस झाले तर किती होतात 1,98,000. किती येतात 1,19,500. कारण ही इनरला ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, एक ॲडजस्टमेंट आहे सेल्सची. रेंट वरती, रेंट कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बाय, एक लाईन सोडा बाय रेंट. किती आहे रेंट 1,800 रुपये, ही आउटरला लिहून ठेवा. सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स कुठे जाणार तर जागा सोडा जास्ती. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला जाणार 38,500, 38,500 रुपये. डिस्काउंट भेटलेला आहे, मग डिस्काउंट कुठे जाणार बाय डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. किती 500 रुपये. आणि परचेस रिटर्न राहिले वरती, सॉरी परचेस रिटर्न राहिले, परचेसमधून लेस करा. परचेस रिटर्न 1,000 रुपये लेस करा, परचेसमधून लेस. परचेस रिटर्न म्हणजे शॉर्टकटला येतो PR, 1,000 रुपये तर किती येते 54,000. आउटरला लिहून टाका. 55,000मधून 1,000 गेले, 54,000 राहिले. हो, डिस्काउंट लिहिले 500 रुपये. बिल्स पेबल लायबिलिटी साइड, बिल्स पेबल किती 9,000 रुपये. कॅपिटल अकाउंट वरील लिहा कॅपिटल अकाउंट. क्रिस्पा, किस्परा आहे, किस्परा आणि मनीषा. किती 90,000 आणि 30,000. टोटल किती होणार 1,20,000. आउटरला लिहून टाका 1,20,000. तर करंट अकाउंट आहे क्रिस्पा आणि मनीषाचं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000 आणि 3,000 आणि 3,000. आलं. अशा प्रकारे तुमचे डेबिट साईड क्रेडिट साईड झाली ट्राय बॅलन्सची. आता 1 बाय 1 आपण ॲडजस्टमेंट करू. इथे लाईन सोडा, 2-3 लाईन सोडा, ॲडजस्टमेंट आहे. लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे बाय क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बाय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. फर्स्ट इफेक्ट, पहिला इफेक्ट 37,000 आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला बॅलन्स शीट, असेट साईडला क्लोजिंग स्टॉक. सॉरी इथं जागा सोडा बिल्डिंगच्या नंतर, त्याच्यात ॲडजस्टमेंट आहे. मी लिहिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक 37,000. मी लिहिले चुकून, इथं ॲडजस्टमेंटवर आहे बिल्डिंगवर
3 लाईन सोडा. होतं कधी कधी असं लक्षात नाही राहत. सेल्स इन्क्लूड सेल्स ऑफ मशिनरी ऑफ रुपीज 20,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. सेल्स विकले मशिनरी म्हणजे गेलाय तुमचा माल. मग फर्स्ट इफेक्ट काय, सेल्समधून सेल्स गेलेला आहे म्हणजे सेल्स ऑफ मशिनरी लिहा. लेस सेल्स ऑफ मशिनरी किती, 2,000 रुपये. आउटरला लिहा किती होतात बघा, 17,500. 1,17,500 रुपये. ओके, 1,17,500 रुपये होतात. आणि दुसरा इफेक्ट मशिनरीमधून लेस करा. लेस सेल्स ऑफ मशिनरी 60,000मधून 2,000 गेले, किती राहतात, 58,000 म्हणजे 58,000 रुपये राहतात. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे अजून एक डिप्रिशिएशनची, त्याच्यामुळे 58,000 रुपये आउटरला असले. डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स @ 5% डिप्रिशिएशन काढायचे. मग लेस करा. फर्निचरमधून 5% लेस डिप्रिशिएशन ऑन @ 5%. 38,500 गुणिले 5 भागिले 100 किती होतं बघा. करा. 5 5 25ला 5 5 25ला 5 हातच्याली 2 5 8 40 आणि 2 42 ला 2 हातच्याली 4 5 3 15 आणि 4 1900 रुपये तुम्हाला डिप्रिशिएशन येणार. किती येतं, 1900 रुपये डिप्रिशिएशन येतं. 1925 रुपये. मग 1925 रुपये लेस करा तुम्ही याच्यातून. इथं काही नाही म्हणजे 10 9 4 ओके. 10मधून 5 गेले 5 राहतात. 9मधून 2 गेले 7 राहतात. तर इथं 4 आहेत. 4मधून 9 जातात का, नाही. 4मधून 9 जात नाहीत म्हणजे इथल्या इथं घेतला म्हणजे 14 झाले. 14मधून 9 गेले 5 राहतात. किती राहतात, 5. इथं 7मधून 1 गेला 6 राहिले आणि 3ला 3 म्हणजे 36,557 रुपये. किती, 36,557 रुपये. असे त्याच्यावर 58,000वर 5% काढा. कितीवर, 58,000वर 5% काढा. आता लेस मी शॉर्टकट लिहितो डिप्रिशिएशन DEP करतो @ 5% म्हणजे शॉर्टकट लिहितो तुम्हाला लक्षात येईल. माहिती पाहिजे. 58,000 गुणिले 5 भागिले 100. 2 शून्य गेले, ही 2 शून्य गेले. 5 0 0 5 0 0 5 0 0 8 5 40ला 4 40ला 0 हातच्याली 4 ओके. इथं 4 5 5 25 आणि 4 किती, 29. 2,900 रुपये लेस करा तुम्ही. 0 0 इथला एक इथं गेला 10 झाले. 10मधून 1 9 गेले 1 राहतो ओके. इथं 7मधून 2 गेले 5 राहतात आणि 5ला 5 55,100 रुपये. आता लेस बिल्डिंगमधून पण 5% काढा. लेस DEP डिप्रिशिएशन @ 5% ओके. 5% डिप्रिशिएशन काढायचे.
बघा 20,000 गुणिले 5 भागिले 100, 2 शून्य गेले, 5 शून्य 0, 5 शून्य 0, 5 दुनी 10, 1000 रुपये, 19,000 रुपये आउटरला टाका. अशा प्रकारे डिप्रिशिएशन काढले. आता पहिला इफेक्ट झाला डिप्रिशिएशनचा. दुसरा इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू डिप्रिशिएशन लिहा. टू डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट्स. टू डिप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट्स. मग लिहा फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, शॉर्टकट लिहितो, आणि बिल्डिंग. बिल्डिंग किती आहे? 1000 रुपये. प्लांट अँड मशिनरी 1900 रुपये, 2900 रुपये सॉरी, आणि 1925 रुपये. करा ॲड. इथं खाली करतो मी पेन्सिलनं. 5 ला 5, 2 ला 2, 9 आणि 9 18ला 8, 8च्याला 1, 9 दुने 18ला 8, 8च्याला 1, 1 आणि 1 2, 2 4 आणि 4 आणि 5, 5,825 रुपये. 5,825 रुपये. ओके, आलेले टोटल. आता ईच पार्टनर इंटेंडेड टू गेट कमिशन @ 5% ऑन ग्रॉस प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, 5% पर ॲनम. तर ग्रॉस प्रॉफिट काढल्याशिवाय आपल्याला समजणार नाही किती ती 1% द्यायची. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट माहिती नाही. ज्यावेळेस ग्रॉस प्रॉफिट निघेल त्यावेळेस आपण देऊत. आता आपण कॅपिटलचं पाहूत. कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्याची वर्किंग नोट नंबर 1 लिहा. इथं लिहा बाय. पहिला इफेक्ट कुठे जातो? इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा. बाय पार्टनर्स करंट अकाउंटला फर्स्ट इफेक्ट लिहा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ऑन कॅपिटल कंसात लिहा वर्किंग नोट नंबर 1. 1 आपण वर्किंग नोट नंबर 1 काढू. चला, वर्किंग नोट नंबर 1 लिहा. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ऑन कॅपिटल @ किती आहे? 5%. किशपरा कॅपिटल किती आहे? 90,000 रुपये. ओके, आणि मनीषाचं कॅपिटल किती आहे? 30,000 रुपये. ओके, आणि इंटरेस्ट किती आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल @ 5%. इकडे पण काय? इंटरेस्ट ऑन कॅपिटल @ 5%. ओके, 90,000 गुणिले 5 भागिले 100, 2 शून्य गेले, 5 0 0, 5 0 0, 9 5 45, असे 2. किती आले? 4,500. आणि मनीषाचं 30,000 गुणिले 5 भागिले 100, 2 शून्य गेले, 5 3 15 आणि ती 2 शून्य वरचे 2 शून्य, 1500 रुपये.
अशा प्रकारे तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढता यायला पाहिजे. मग लिहा मग किशपरा 4500 रुपये, 4500 रुपये आणि मनीषा 1500 रुपये. पहिला इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑन कॅपिटल किशपरा 4500 रुपये आणि मनीषा किती? 1500 रुपये. ओके, किती झाले? 0 0 5 0 हातच्याला 1 5 आणि 1 6 6000 रुपये. अशा प्रकारे दुसरा इफेक्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल अशा प्रकारे झालेलं आहे. आता काय सांगितलेलं आहे? आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 200 रुपये आणि सॅलरी 500 रुपये. मग वेजेसमध्ये ॲड होणार, ॲड आउटस्टँडिंग वेजेस किती? 200 रुपये ॲड होणार. किती? 1000 रुपये. ओके, आणि दुसरा सॅलरीमध्ये पण ॲड होणार. आउटस्टँडिंग शॉर्टकट लिहितो OS, आउटस्टँडिंग सॅलरी किती? 500 रुपये. 4000 आउटरला आलं. आता दुसरा इफेक्ट कुठे जाणार बघा. पहिला इफेक्ट झाला ह्याच्यामध्ये ॲड झाला, दुसरा इफेक्ट दे नाही, त्याच्यामुळे लायबिलिटी साईडला लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कायच लिहा? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 200 रुपये आणि सॅलरी 500 रुपये. अशा प्रकारे किती होणार? 700 रुपये. ओके, पहिला इफेक्ट समजला. दुसरा इफेक्ट इथं द क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स @ 3% ऑन सन्ड्री डेटर्स. लेस करा सन्ड्री डेटर्समधून. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स. RDD @ 3% म्हणजे 28,000वर 3% 0 0. ओके, 0. 8 त्रिक 24ला 4, 8 त्रिक 24ला 4, हातचे आले 2, 3 दोन्ही 6 4 2 8, 840 रुपये. लेस करा मग. 0 मधून 0 जाईल 0, इथं 10 6, इथं 9 9 मधून 8 गेले, नऊ मधून 8 गेली 1, इथं 7 राहिले, 7ला 7 2ला 2, 27,160 रुपये. ह्याचा इफेक्ट कुठं होणार? लिहा मग इथं लिहा टू न्यू RDD फॉर्मॅट काय नाही. मग किती येणार? डायरेक्ट आउटरला लिहा 840 रुपये. 840 रुपये जागा पुरतो का नाही आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डेबिट साईडची. ओके, जागा पुरला नसला तरी इकडे लिहू मग डेबिट साईड करून. हां, ठीक आहे. तर 1 बाय 1 आपण क्लोज करून टाकू. काय करू? क्लोज करू 1 बाय 1. चला एकली टोटल करू. तर आधी किती होते बघा. 0ला 0, 0ला 0, 5ला 5, 5ला 5 ही 0,
7 आणि 7 14ला 4, हातच्याला 1, 1 आणि 1 2 आणि 3 5, 2 आणि 3 5, 54,000 आणि 1,54,500 रुपये, 1,54,500 रुपये. इक्वली टोटल मारायचे आपल्याला, इक्वली टोटल मारायचे आता. ओके, आधी ही करा. 800ला 0ला 0, 0ला 0, 8ला 8. ओके, 7 आणि 4 11 आणि 1 12ला 2, हातच्याला 1, 1 आणि 1 2 आणि 1 5 7, 72,800 रुपये डेबिट साईडची टोटल आली आणि 1,54,500 रुपये क्रेडिट साईडची टोटल आली. टोटल कुठली मोठी आहे? ही मोठी, इक्वली साईडची मोठी. कुठली मोठी? 1,54,500 मोठी आहे. किती? 1,54,500 मोठी आहे. मग दोन्ही साईडला लिहून टाकायची. क्रेडिट साईडची टोटल 1,54,500 रुपये मोठी. ही लेस करा. 1,72,800, 1,54,500 मधून 72,800 गेले. किती गेले? 72,800 रुपये गेले. 0 0, इथं 15 झाले, इथं 13 झाली, म्हणजे इथं 3 राहतात ना, इथले की इथं गेला 3 राहिले. 3 राहिले, सॉरी 3 करू इथं 3. चला, 15 मधून 8 गेले, 7 राहिले. 3 मधून 2 गेले, 1 राहिले. ओके, आता इथं 5 आहेत, 5 मधून 7 जात नाही, म्हणजे इथला एक इथं गेला, इथं 0 झाले आणि इथं 15 झाले. ओके, 15 मधून 7 गेले 8, 81,700 रुपये. 81,700 लिहा. मग 81,700 रुपये इथंही करा. ह्याला द्या टू ग्रॉस प्रॉफिट CD फाइंड केले ना, 81,700 रुपये. मग इकडे लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट. ट्रान्सफर इकडे होणार ना पुन्हा नंतर. ग्रॉस प्रॉफिट CD BD किती? 81,700 रुपये. आता काहीतरी विसरलेले, चौथी ॲडजस्टमेंट आहे. इच पार्टनर्स इन इंटेलेक्ट टू गेट कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला 1% ग्रॉस प्रॉफिट द्यायचे हर पार्टनरला, दोन्ही पार्टनर इच वन लगीने दोन्ही पार्टनरला 1% द्यायचे. म्हणजे किती आले? वर्किंग नोट नंबर 2 करा. कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. कमिशन ॲट 1% ग्रॉस प्रॉफिट. किती आहे ग्रॉस प्रॉफिट? टोटल ग्रॉस प्रॉफिट किती आले? 81,700 रुपये. लिहा मग 81,700 गुणिले 1/100. 81,700 गुणिले 1/100. 0 गेले, हे 0 गेले. हे गुणलं तर 817 रुपये येणार. दोघाला पण द्यायचं, क्रिस्पाला आणि मनीषाला. मग हे पहिला कुठे जाणार? इथं जाणार बाय कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. किती? 817 रुपये. सॉरी 817, 800 पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. टू कमिशन
क्रिस्पा आणि मनीषाची टोटल किशीपरा आहे, किशीपरा मनीषा 817 8 दुनी 16 34 रुपये, 1617 दुनी 7 7 4 हातच्याला 1 1 आणि 1 3 8 दुनी 16 1634 रुपये आउटरला लिहिले सर. आलं ओके. 17 77 नाही बरं, 17 आहे. ठीक आहे, कट करून लिहितो 117 रुपये 817 रुपये. अशा प्रकारे आपले ॲडजस्टमेंट झालेत सगळे टोटली. आता अशा प्रकारे आपण ग्रॉस प्रॉफिट आता ही 1 बाय 1 इक्वली टोटल मारून घेतो. बघा इक्वली टोटल किती येते. कुठे गेली पेन्सिलनं टोटल मारायची, कशानेच मारायची नाही. सातशे 800 ही 82,000 घ्यावरी. इथला एक 82,000 झाले. 700 800 आणि 500ची टोटल मारून 700 800 500 0 0 7 8 15ला 5 7 8 15 15 आणि 5 20 2,000 रुपये. ओके 2,000 आणि ती 82,000 84,000 रुपये येणार. किती येणार? 84,000 रुपये. ओके 84,000. आता मी टोटल मारतो इक्वली सगळी टोटल मारतो आपण इक्वली किती येते बघा. क्रेडिट साईडचे आले 84,000 रुपये. आता इक्वली आपल्याला टोटल मारायचे. 4 800 500 800 500 आपण घेऊ. चला इकडे लिहून. इथं 800 रुपये लिहून घेतले. इथं 500 रुपये लिहून घेतले. ही 500 रुपये लिहून घेतले. ही नाही बरं. इथं पण 500 रुपये लिहून घेतले. म्हणजे 500 1500 रुपये घेऊ आपण लिहून. जाऊ दे 500 लिहून घेतो आपण. चला 825 रुपये लिहून घेतले. 840 रुपये लिहून घेतले. 634 अशा प्रकारे लिहून घेतले. ओके. आता ही 0 5 आणि 4 9. ओके हे आहेत का 0 नाही. 2 4 6 आणि 3 9 8 1 8 8 2 16 8 3 24. ओके 24 आणि 6 8 1 8 8 2 16 8 3 24 आणि 6 30 5 1 5 5 3 15 15 आणि 30 45. ओके ही 45 4,599 झाले. आता दुसरे रूढ आहेत का बघा. अशाच प्रकारे नाहीत. 4 5 5 आणि 2 7 7 आणि 1 8 8 आणि 2 10 10 आणि 1 9 9 आणि 5 सॉरी 4 5 5 आणि 2 7 8 2 10 11 11 आणि 5 16 16 आणि 6 22 22 आणि 1 23 23 आणि 4 27 27,599 27,599 ही इक्वली टोटल किती येते 27,599. मग इक्वली टोटल मोठे कोणती मोठे क्रेडिट साईडचे 84,000 रुपये. मग लिहा मग इथं 84,000 रुपये 84,000 रुपये दोन्ही साईडकडं. तर लेस करा 84,000 रुपये मधून 27,599 लेस करा. 84,000 मधून 27,599 रुपये लेस करा.
बघा इथं 10, इथं 9, ओके 10 मधून 9 गेले 1, 9 मधून 9 गेले 0. आता इथं 10 मधून 5 गेले, इथल्या इथं घेतला 10 मधून 10 झाले, इथं 3 राहतात 3 राहतात. 10 मधून 5 गेले 5 राहिले, नाही 9 इथं 9 राहतील ना, इथल्या इकडे घेतला 9, इथं 9 राहतील, इथे घेतलं 9 राहतील, 9 राहतील, इथं 9, 4 गेला 4 राहिले, 9 मधून 5 गेले 4, तर 4 मधून इथं 3 राहिले, 13 मधून 7 गेले 6 राहिले, इथं राहतात किती 7, इथं घेतला 13 झाले, 13 मधून 7 गेले 6, इथं किती राहिले, इथं 9, 7 मधून 2 गेले 5. अशा प्रकारे 56,401 रुपया राहतो. 56,401 रुपया. बघा अजून करून बघा. 56,401 रुपया राहतो. किती राहतो? 56,401 रुपया राहतो. ह्याला द्या टू नेट प्रॉफिट CD, टू नेट प्रॉफिट CD, ह्याला नाव द्या टू नेट प्रॉफिट CD. 56,401 रुपया. आता आपल्याला रेशो किती आला होता आपल्याला? 3:1 काढलेला आहे. म्हणजे 90,000 आहे कॅपिटल, 90,000 आणि 30,000 आहे कॅपिटल. ओके, ही 2 शून्य गेले, ही 4 शून्य गेले, ही 4 शून्य गेले. 9:3. मग 3 भाग जातो, 3 1 3, 3 3 9, 3:1 म्हणजे 3/4 आणि 1/4. 3 आणि 1 4, 3/4 आणि 1/4. ह्या रेशोनुसार आपल्याला क्रिस्पाला द्यायचे आणि मनीषाला द्यायचे. 54,000. आता 1 काढा, म्हणजे 1ला तर 4 भाग जात नाही, म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर येईल. मग 1 साईडला घेऊन टाका आणि 4 भागायचे आपल्याला, बरं का. 56,400 आहे, तर 4 भागा आधी, 4. ओके, 1 बाजूला ठेवा, 1 कुणाला तरी एक्स्ट्रा द्यायचा. 4 1 4. ओके, 4 1 4, उरला 1 16, 4 चौक 16, 4 4 चौक 16 4, 4 1 4 1 4, ही 4 इथं घेतला, 4 1 4, 0 झाला आणि ही 2 शून्य जशीच तशी. 14,100 गुणिले 1 म्हणजे इथं लिहा किशपर आहे, किशपरा आहे. ठीक आहे, किशीपरा आणि मनीषा. 56,401 गुणिले 1/4 आणि 56,000 लाल पेनच लिहितो. चला, 56,401 गुणिले 3/4. अशा प्रकारे तुम्हाला रेशो काढता यायला पाहिजे. म्हणजे पहिला किती आलाय बघा, 1,400 रुपये. 1,400 रुपये यायला येणार. 1 न गुणलं तर 1 न गुणला आपण 1,400ला 1,400 येणार. मग 1,400 गुणिले 3 करा. 1,400 गुणिले 3, 3 0 0, 3 0 0, 3 3 9, नाही 3 1 3, 3 चौक 12ला 2, हातच्याला 1, 3 1 3 आणि 1 4, 42,300 रुपये येणार. 42,300 रुपये, 42,300 रुपये. हे कुठं ट्रान्सफर होणार? इथे येणार बाय नेट प्रॉफिट. बाय
नेट प्रॉफिट BD ही CD फाईंड केले. आता ही BD क्रिस्पा किती आहेत 42,300 रुपये, 42,300 आणि 14,100 रुपये, 14,100 रुपये. ओके. आता ह्याची टोटल मारा, 14,100ची टोटल मारा. बघा आता इकडे तर काही नाही डेबिट साईडला, पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला तर काहीच नाही. आता इकडे टोटल मारायची आणि इकडं ट्रान्सफर करून टाकायची. बघा कोणती मोठी इथे कोणत्या मोठ्या येतात बघा. 500 आणि 300, 500 आणि 300 किती होतात. ठीक आहे, इथं आपण टोटल मारू. आधी 500, 800 आणि 300 रुपयाची टोटल मारू. किती 500, 800, 300, 500, 300 आणि 817 रुपये, 17ला 17. ओके. हे मारते 300, 800 आणि 517, 8 आणि 16, 1600 रुपये, 1670 रुपये. ओके. अशा प्रकारे ₹1 एक्स्ट्रा द्यायचे, ₹1 एक्स्ट्रा द्यायचे म्हणजे 18 रुपये होणार. इथं ह्याला ₹1 एक्स्ट्रा द्या. सॉरी, ₹1 राहिलेला आहे ना आपला, ज्याचा रेशो मोठा आहे त्याला ₹1 एक्स्ट्रा द्या. आपण ₹1 एक्स्ट्रा राहिलेला आहे आपल्याला. इथं किती आली होती, ₹1 काढला होता आपण, ह्याला भागले होते 56,400ला भागलं होतं, तेव्हा ₹1 एक्स्ट्रा आलेला. मग 42,300 याला 18 रुपये. इथे किती होणार, इथे ₹1 एक्स्ट्रा म्हणजे 7 आणि 8, 8 रुपये इकडे येणार. ओके, आलं का. आता ही झाली 4, 4, 8 आणि 5, 4, 4, 8, हे 8, 4 आणि 4, 8 आणि 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 13 आणि 14, 14,618 रुपये. किती येणार टोटल इकडं, 14,618 रुपये. आता इकडली बघा 600 आणि 800, ही इथे एक 100 आहे. ओके, इथले 100 आणि 500, 600 आणि 800, 1417 रुपये. 1400 किती आली, इथे 17 रुपये लिहून ठेवतो, 1417 रुपये. आता 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 6, 6,000. सॉरी 14,618 नाही आहेत, 42,301 रुपये आहे, 42,301 रुपये आहे. ही टोटल चुकली आपली. आता बघा 160 राहिलेले, 5 आणि 4 9, 9 आणि 2, 9 आणि 2 किती होतात, 9 आणि 2 11, 11ला 1, 11ला 1, हातच्याला 1. ठीक आहे. आता आपण इथं लिहून देऊ 5,000, 4,000 आणि 42,000. असं लिहायला पाहिजे होते. 0ला 0, 0ला 0, 0ला 0, 9, 11ला 1, हाच्याला 1, 5, 51,100 आणि 52,618 रुपये येतात. किती येतात, 52,618 रुपये इकडली टोटल येते. 14,000 आहेत, 1400 रुपये नाहीत, 14,000 आहेत.
ठीक आहे. 3 आणि 1 4 हे 4,500 झाले. 500 आणि 800 किती होतात? 8 9 10 11 12 13 1300 हवा 1300 ही 4,000 हिची 1300 आणि 4,000 300 इकडं आणि 4 5,317 रुपये ही 5,317 317 आणि 14,100 रुपये लिहा. 0 नाही 7 1 4 3 आणि 1 4 9 5 आणि 4 9 आणि 19,000 19,417 रुपये एकला. 19,417 दिले आपण. 19,417 इकडे लिहा मग. 19,417 आणि 52,618 रुपये अशा प्रकारे झालेली. मग हे तर 19,417 आणि 52,618 ह्याला नाव द्या बाय 2 बॅलन्स कॅरीड डाऊन फाइंड केले. इथं ब्रॉट डाऊन हे कॅरीड डाऊन. ओके आता लिहा मग इकडं करंट अकाउंट किशपरा किती 52,618 रुपये आणि मनीषा 19,417 रुपये. ओके 19,417 रुपये. 8 आणि 7 15ला 5 हातच्याला 1 1 आणि 1 2 आणि 3 35 6 आणि 4 10 हातच्याला 1 3 आणि 9 12ला 2 हातच्याला 1 ओके 6 आणि 1 7 72,035 रुपये. किती येतात? 72,035 रुपये अशा प्रकारे झालेले आहे. तर टोटल मारा इकडली सगळी दोन्हीची पण टोटल मारायची आता आपल्याला. ओके इथं मारतो टोटल. आता इथं 1,20,000 72,000 ते 35 रुपये नंतर 72,000 38,000 9,000 नंतर घेतो आपण. 9 700 आणि 35 आणि 500 राहिलेत. 0 0 0 0 2 8 0 2 आणि 8 10 आणि 1 10ला 0 हातच्याला 1 3 आणि 7 10 आणि 3 13ला 3 हातच्याला 1 आणि ही 2. ओके आता राहिलेत किती? 9,000 राहिले. 9 म्हणजे ह्याच्यात ॲड केले 9,000 ॲड केले. इथं तिथे जाऊ दे ॲड केले 0 0 0 9ला 9 3ला 3 2ला 2 700 500 आणि 35 500 700 आणि 35 रुपये. 5ला 5 3 देतात 7 8 9 10 11 12 12ला 12 म्हणजे ह्याच्यात 1235 ॲड करा. 5ला 5 3ला 3 2ला 2 9 1 10 हातच्याला 1 3 आणि 1 4
आली टोटल 2,40,235. बघा तुमच्या बुकमध्ये दिलेले आली का बघा टोटल 2,40,235 रुपये. आता इकली टोटल बघा, इकलीतली किचकट आहे रे. आधी आपण छोटी करूत. ही 160 रुपये घेऊत, 575 रुपये घेऊत, 100 रुपये घेऊत, 400 रुपये घेऊत. ओके, इकली 160 रुपये, 557 रुपये, 200 करा. इथं 260 रुपये, ही 100 रुपये इथं घेतली आणि 400 रुपये. छोटी टोटल घेतो आपण, छोटी. मग पुन्हा मोठ्या अमाऊंट घेता येतात एकाखाली एक. बघा 160 रुपये, 557 रुपये, 100 रुपये म्हणजे इथं 260 रुपये आणि 400 रुपये. ओके, 5ला 5, 6 7 13ला 3, हातच्याला 1. ओके, 3 आणि 5 8, 8 आणि 5 13. ओके, 1,300. बारा येतं रे. 8 आणि 4 12. ओके, 27,000, 36,000, 27,000, 36,000, 55,000. मोठ्या रकमे आहेत. 14,000, 4,000 नंतर घेऊ 47,000, 19,000, 4,000 इथं ॲड करू. 4,000 म्हणजे 35ला 5, हातच्याले 3 आणि 2 आणि हे 5. ओके, इथं 5 केले आणि 37,000. बघा टोटल 0 0 0, 7 1 7, 7 2 14, 7 3 21. 21 इथल्या किती घेतला. ओके, 6 आणि 5, 11 आणि 4, 15, 15 आणि 9, 15 आणि 9, 24. किती झाले. 5 54, 45ला 5, हातच्याले 4, 6 3 9, 9 आणि 5 14, 15 19 20 आणि ही 23 आणि ही 5,000. 235 रुपये. 35, 200, 0 हातच्याला 1, 4, 2,40,035 रुपये. आलं बघा किती आली. 2,40,235. अशा प्रकारे आपली ही टॅली झालेली आहे. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. बघा टॅली करते वेळेसच आपल्याला थोडं लक्षपूर्वक टॅली करावं लागेल, नाही तर इकडे तिकडे गडबड होईल. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, कॅल्सी नसल्यामुळे मला माझ्यापाशी कॅल्सी आहे, पण तुमच्यापाशी कॅल्सी नसल्यामुळे तुम्हाला ट्रिक माहिती पाहिजे. अगोदर कोणते ॲडिशनल करायला पाहिजे टॅली करते वेळेस आणि कोणते हे करता यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा हा ही तर छोट्या अमाऊंट ॲडिशनल केल्या, तुम्हाला नंतर मोठ्या ॲडिशनल केल्या अशा तर तुम्हाला लगेच टोटल माहिती होऊन जाईल. तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे बघा
ग्रॉस प्रॉफिट किती आले 81,700 बुकमध्ये आलेलं आहे, आपलं टॅली झालेलं आहे. पुन्हा नंतर नेट प्रॉफिट 56,401 रुपये आलेलं आहे, ह्यांना दिलेलं आहे. आणि पुन्हा नंतर हे नाही दिलेलं बॅलन्स हे नंतर नाही दिलेलं, हे बॅलन्स आपण टाकलेलं आहे. आणि टोटल तुमची टॅली झाली आहे 2,40,235 रुपये, 2,40,235 रुपये. अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम फायनल टॅली झालेला आहे. बघा कोणत्या शिक्षकाला टॅली करता येतं का बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, भरपूर शेअर करा. धन्यवाद. मी इथंच थांबतो.